नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी काही सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आपण सध्या इयत्ता 7वीचा इतिहास पाहत आहोत. त्यामध्ये आजचा पार्ट आपला दुसरा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीने प्रश्न काढलेले आहेत, की जेणेकरून तुमच्या पुस्तकातील कुठलाही पॉइंट मिस होणार नाही. प्रत्येक पॉइंट या ठिकाणी काय होणार आहे, तुमच्या समोर येणार आहे. यातून काय होईल तर कसाही प्रश्न विचारला तरी तो तुमचा सुटणार नाहीये. अशा पद्धतीनं आणि प्रश्न एकदम टीईटीच्या धर्तीवर बनवलेले आहेत. पीवायक्यूचा अभ्यास करून बनवलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा तुम्हाला निश्चितच लाभ होणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघूयात आपण. तर बघा प्रश्न पहिला विचारण्यात आलेला आहे, की डॅश यांना लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. तर गुरुग्रंथ साहिब हा शिखांचा ग्रंथ आहे आणि त्यामध्ये संत नामदेव यांच्या पदांचा समावेश झालेला आहे. तर संत नामदेव हे एक असं व्यक्तिमत्व आहे, की यांच्यावर टीईटी मध्ये दरवर्षी प्रश्न असतो. चला तर यांच्याविषयी अधिकची माहिती घेऊया. बघा संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते कुशल संघटक होते. त्याचबरोबर उत्तम कीर्तनकारही होते आणि त्यांनी अनेक जाती धर्मातील म्हणजे सर्व जाती जमातीतील स्त्री आणि पुरुष यांना एकत्र करून समतेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर त्यांची प्रतिज्ञा काय होती तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी अशा पद्धतीची प्रार्थना त्यांनी केलेली होती. त्यांच्या अभंग रचना प्रसिद्ध आहेत. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याचबरोबर संतांवर आणि सर्वसामान्य लोकांच्या मनावर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडलेला आहे. ते आपल्या विचाराचा प्रसार करत कुठपर्यंत गेले तर पंजाब पर्यंत गेले आणि त्यांना लिहिलेली पदे ही शिखांच्या बघा इथं आलेलं आहे. त्यांना लिहिलेली पद ही शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांना भागवत धर्माचा प्रसार केलेला आहे. हे पण महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की ज्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे पीवायक्यू मध्ये, की त्यांची महत्वाची कामगिरी आणखीन एक आहे बघा, ती म्हणजे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी त्यांना बांधलेली आहे आणि त्यांचं हे जे काही कार्य आहे ते कधीही न विसरण्याजोगं आहे. चला पुढे जाऊया. याचं उत्तर तर आपण पाहिलेलं आहे. बघा प्रश्न काय आहे, की संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. असे संस्कृत पंडितांना ठणकावून विचारणारे संत कोण? तर ते संत कोण होते तर ते होते संत एकनाथ. अतिशय कडक शब्दात त्यांची बोली होती. तर त्यांच्याविषयी जाणून घेऊया. तर संत एकनाथ हे महाराष्ट्रातील एक महान संत होते. त्याचबरोबर त्यांचं साहित्य हे काय आहे, विपुल आहे, मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांनी गवळणी, भारुड, अभंग इत्यादी त्यांचं साहित्य आहे. त्याचबरोबर त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये केलेली आहे. त्यानंतर बघा भावार्थ रामायण या रामकथेच्या निमित्तानं लोकजीवनाचे चित्र त्यांनी रेखाटलेले आहे. म्हणजेच हा भावार्थ रामायण हा जो काही ग्रंथ आहे तो संत एकनाथाचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर बघा भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत सांगितलेला आहे आणि त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. त्याचबरोबर त्यांनी परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही हे काय केलेलं आहे, त्यांच्या आचरणातून दाखवून दिलेलं आहे. ते खऱ्या अर्थानं लोकशिक्षक होते. काय होते ते, लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. त्यामुळेच तर त्यांना संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका देखील त्यांनी केलेली आहे. पुढे जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की डॅश आणि डॅश यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले आहेत. तर कोणी लिहून ठेवले आहेत तुकारामांचे अभंग? तर ते लिहून ठेवले आहेत गंगाराम पंथ मवाळ आणि संताजी जगनाळे यांनी लिहून ठेवलेले आहेत.
त्यानंतर यांच्याविषयी अधिकची माहिती बघूया. बघा, संत तुकारामांचे शिष्य व सहकारी विविध जाती धर्माचे होते. म्हणजेच ते कुठल्याही जाती धर्माविषयी भेदभाव करत नव्हते. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? तर बघा, त्याच्यामध्ये आहे नावजी, नावजी माळी, गव्हर्नर सेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिरूरकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्यांची त्यातली काही नावे आहेत. म्हणजे जे की त्यांचे सहकारी होते किंवा शिष्य होते. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे हे बघा, इथं सांगितलंय की गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. तर ही त्यांची महत्वाची कामगिरी आहे. तर त्यांच्या याच मोलाच्या कामगिरीमुळे आजही संत तुकारामांची गाथा ही घरोघरी वाचली जाते, ऐकली जाते. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. तर जोड्या अशा पद्धतीने लावायच्या आहेत की या ठिकाणी काही संत दिलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचं साहित्य याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी संत तुकारामांची काय आहे? तर गाथा आहे. बरोबर, संत तुकारामांची गाथा आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांना भावार्थ दीपिका लिहिलेली आहे. याला ज्ञानेश्वरी असं देखील म्हणतात. त्यानंतर बघा, संत एकनाथ यांना आपण आत्ताच पाहिलेलं आहे. बघा, संत एकनाथांनी भावार्थ रामायण हा देखील काय केलेला आहे? ग्रंथ लिहिलेला आहे. आणि रामदास स्वामी यांचं काय आहे? तर करुणाष्टके आहे. त्याचबरोबर इथं करुणाष्टके दिलेलं आहे, परंतु मनाचे श्लोक आणि दासबोध हे पण त्यांचंच आहे. मी इथं लिहून देते बघा, दासबोध. साहित्य पण बऱ्याच वेळेस विचारले जातात. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर बघा, या ठिकाणी ड एकाच ठिकाणी आहे. 4चं ड, त्याच्यानंतर 3चं अ, 3चं काय? तर अ, त्यानंतर 2चं क आणि 1चं ब, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी आपण संत आणि त्यांचं साहित्य पाहत आहोत. तर संत तुकारामांची काय आहे? गाथा आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर यांची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर अमृतानुभव, पसायदान, त्यानंतर संत एकनाथांचा विचार केला तर अभंग, गवळणी, भारुडे आणि भावार्थ रामायण हे सर्व साहित्य आहे. पुढे जाऊया. बघा, प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालीलपैकी कोणी रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला? तर कोणी केला? रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो केला आहे संत रामदास स्वामी यांनी. तर संत रामदास हे स्वतःला रामाचा दास समजत असत, त्यामुळे त्यांना रामदास असं नाव ठेवलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी आणखीन महत्वाच्या जोड्या आलेल्या आहेत, ज्यावर की नेहमी प्रश्न असतो. तर जे काही संत आहेत ते संत आणि ते कोणत्या गावचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये जेवढे काही संत दिलेले आहेत ते कुठले आहेत ते आपण एकदाच घेतलेले आहेत. म्हणजे काहीही विचारलं तरी तुमचा मार्क जाता कामा नये. बघा, संत नामदेव कुठले आहेत? तर संत नामदेव नरशीचे आहेत. संत एकनाथ पैठणचे आहेत. संत ज्ञानेश्वर आप्पेगावचे आहेत. संत तुकाराम देहूचे आहेत. मग इथं कोणते संत राहिले? तर ते राहिले संत रामदास. तर समजा 5 नंबरचे कोणते संत आहेत? तर संत रामदास. संत रामदास स्वामी जर कुठले असतील तर ते आहेत जांब या गावचे. तर सर्वांनी हे संत आणि त्यांच्या गावाचं नाव किंवा ते कुठलचे होते हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. याच्यावर नेहमी प्रश्न असतो. तर बघा, 4चं ड आणि 3चं क, 2चं ब आणि 1चं अ म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, आता प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शिवरायांची राजमुद्रा डॅश भाषेत होती. तर शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? तर सर्वांना माहित असेल ते म्हणजे संस्कृत भाषेत होती. आणि शिवरायांची राजमुद्रा शहाजी महाराजांना लिहिलेली होती. शहाजी राजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते. तर काय आहे राजमुद्रा? तर सर्वांना माहित असावी. शिवरायांची राजमुद्रा ही सर्वांना पाठ असावी, कारण आपण भावी शिक्षक आहोत.
बघा, प्रतिपचंद्र लेखे व वृद्ध विष्णू शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते, अशा पद्धतीची शिवरायांची काय आहे, राजमुद्रा आहे. त्यानंतर बघा, शिवरायाने मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव डॅश ठेवले. तर हा एक प्रश्न खूप गाजलेला आहे. म्हणजे हाच नाही तर कुठलाही किल्ला त्याचं जुनं नाव आणि नवं नाव याच्याविषयी जोड्या पण विचारल्या जाऊ शकतात किंवा विधानही विचारले जाऊ शकतात. त्यासाठी कुठलाही किल्ला असेल, म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचंय, शिवाजी महाराजांचा जर सविस्तर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. आणि ते तुम्ही वर्ग म्हणजे काय, तुम्ही स्वतःच वाटून घेतल्यासारखं झालंय. म्हणजे समजा तुम्ही पेपर फर्स्टचा अभ्यास करत असाल तर तुम्ही वरच्या वर्गाचा अभ्यास करायचा नाही, हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. जर तुम्ही परिसर अभ्यासासाठी अभ्यास करत असाल पेपर फर्स्ट साठी, तरी सुद्धा तुम्हाला 10वी पर्यंतचे पुस्तकं वाचणं अनिवार्य आहे. मी किती म्हणत आहे, 10वी पर्यंतचे. मग त्याच्यामध्ये उलट जे काही दुसरा पेपर सामाजिक शास्त्र घेऊन देत आहेत, त्यांच्यापेक्षा तुमचा एरिया खूप मोठा आहे परिसर अभ्यासवाल्यांचा. आलं का लक्षात? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इतिहास बी वाचायचंय, भूगोल बी वाचायचंय. इतिहास म्हणलं की नागरिकशास्त्र आलंच बरं त्याच्यामध्ये. भूगोल म्हणलं की अर्थशास्त्र त्याच्यामध्ये आलंच. त्याच्यानंतर तुम्हाला विज्ञानचाही अभ्यास करायचा आहे. कारण पहिल्या पेपरला तिथं ऑप्शन नाही. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला 10वी पर्यंतचे पुस्तकं वाचायचे आहेत. असं तुम्ही मनाने ठरवू नका, की 8वी, 9वी, 10वीचा इतिहास वाचायचा नाही किंवा 8वी, 9वी, 10वीचा भूगोल, परिसर अभ्यास म्हणजेच भाग 1 देणाऱ्यासाठी गरजेचा नाही, असं समजू नका. आणि जे काही पेपर 2 ची तयारी करतायत ना, तर त्यांना बऱ्याच जणाला असं वाटतंय, की 11वी, 12वीचं पण इतिहास, भूगोल वाचायचंय म्हणून. परंतु मी 2025च्या प्रश्नपत्रिकेचा सविस्तर अभ्यास केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की कुठलाही प्रश्न 11वी 12वीच्या पुस्तकातील विचारलेला नाहीये. जर तुम्ही सामाजिक शास्त्रासाठी पेपर 2 ची तयारी करत असाल, तर तुम्हाला 10वी पर्यंत पुस्तक, आता मी म्हणत नाही की ज्ञान मिळवणं चुकीची गोष्ट नाहीये. हं? तुम्ही 12वी पर्यंतच काय, तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंतची पुस्तकं वाचा. ज्ञान कुठेही वाया जात नाही. पण जर वेळ थोडा असेल, तर त्यासाठी तुम्ही 10वी पर्यंतच्या अभ्यासाच म्हणजे पुस्तकांना रिपीट मारू काय करावं, त्याचा सराव करा, व्यवस्थित त्याला वाचावं परत-परत. आणि लवकरच मी तो पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. 2025 ची जी काही प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये जे काही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचे प्रश्न कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या इत्तेचे किती प्रश्न आहेत, तुम्हाला पान नंबर सहित सांगते प्रश्न कुठून आलेला आहे. त्यामुळं आपण ते लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. बघा, तर मग इथं काय चालू आहे आपलं, तर जुनं नाव आणि नवं नाव. तर मुरुंबदेवाचा जो काही किल्ला आहे याची पुनर्बांधणी केल्याच्या नंतर त्याचं नवं नाव ठेवण्यात आलं राजगड. काय ठेवण्यात आलं? राजगड ठेवण्यात आलं. आणि राजगड हीच काय आहे, स्वराज्याची पहिली राजधानी सुद्धा आहे बरं. बघा, जिजामाता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार डॅश यांच्या कन्या आहेत. तर त्या कोणाच्या कन्या आहेत? तर जिजामाता या लखुजी राजे जाधव यांच्या कन्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, की खालील विधानांचा विचार करून योग्य विधान शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असे विधान दिले जातात असा प्रश्न वारंवार विचारला जातो. बघा, आपल्याला या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे, की निजामशहाने सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले व त्याला सलाबत खान हा किताब दिला. कोणता किताब दिला? तर सलाबत खान हा किताब दिला. आता पहिले आपण या वाक्याविषयी बघूया. हे वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे? आपल्याला योग्य वाक्य शोधायचे आहेत. अगोदर मनाला समजून सांगायचं, प्रश्न वाचला, प्रश्नात नेमकं काय सांगितलंय, योग्य की अयोग्य? योग्य सांगितलंय ना, तर मग कन्सेप्ट लक्षात ठेवायची की योग्य आपल्याला शोधायचं आहे, मग पर्यायाकडे जायचं. तर पहिलंच विधान आपल्याला विचारलेलं आहे, ते विधान आपण या ठिकाणी वाचलेलं आहे, की सलाबत खान हा किताब दिलेला आहे सिद्दी जोहरला. आणि कोणी दिलेला आहे? तर निजामशहानं दिलेला आहे. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? बघा, इतिहासामध्ये मी पूर्णतः 4थीचं, आता मध्ययुगाचा इतिहास मध्ये 4थीचा इतिहास आणि
7वीचा इतिहास पूर्ण वाचलेला आहे. तर त्या पूर्ण इतिहासामध्ये कुठंही निजामशहानं कोणालाही कुठलंही बक्षीस दिलं नाही, कुठलाही किताब दिलेला नाही. त्याच्यानं लक्षात ठेवायचं, निजामशहा हा काय होता? चिंगूस होता. जे काही किताबं दिलेली आहेत, जे काही बक्षिसं दिलेली आहेत, ती सर्वच्या सर्व कुणी दिलेली आहेत? आदिलशहानं दिलेली आहेत. म्हणून जर कुठं वाक्य दिसलं निजामशहानं कुणाला कुठला किताब दिला, कुठली बक्षिसं दिली, जहागिरी दिली, तर ते विधान काय असणार आहे? चुकीचं आहे. चला, मग हे सगळं विधान बरोबर आहे, फक्त निजामशहा सोडला तर. मग हे कोणी दिलेलं आहे? तर आदिलशहानं दिलेलं आहे. आदिलशहानं काय केलं? सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले आणि त्याला सलाबत खान हा किताब दिलेला आहे. आता दुसऱ्या विधानात काय म्हणलंय की सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तुम ई जमान, बाजी घोरफडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांची आणि अफजल खानाची भेट ठरली आणि त्या भेटीच्या दरम्यान काय काय झालं, तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर पडला आणि एवढा बलाढ्य, जो की पहार वाकवणारा एवढा बलाढ्य सरदार शिवरायांनी धुळीस मिळवला. ही बातमी म्हणजे त्या ठिकाणी चकमक झाली, अनेक जण म्हणजे मारले गेले. मग शिवरायांचे असतील किंवा विरोधकांचे असतील, तर सैन्य बरंच त्या ठिकाणी मारलं गेलं त्या चकमकीतून. तर बघा, त्याच्यानंतर काय झालं की हा फाजल खान जो आहे, तर ते या ठिकाणाहून निसटून गेला विजापूरला आणि विजापूरला जाऊन त्यानं त्या ठिकाणी झालेला प्रकार सांगितला. तेव्हा विजापूरला हाहाकार माचला आणि मग तेव्हा आदिलशहानं काय केलं, तर कर्नूल प्रांताचा सरदार कोण होता? सिद्दी जोहर. त्याचबरोबर रुस्तुम ई जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा म्हणजे फाजल खान आपल्या वडिलांच्या वधाचा काय करण्यासाठी? प्रतिशोध घेण्यासाठी या ठिकाणी शिवाजी महाराजांवर चालून आलेले आहेत. तर हे विधान काय आहे? अगदी बरोबर आहे बघा. तर या ठिकाणी अ हे काय आहे? चुकीचं आहे. ब योग्य आहे. म्हणजे इथे लिहिलंय बघा, ब योग्य. खालील विधानं वाचा व योग्य पर्यायाची निवड करा. तर या ठिकाणी आपल्याला विधानं वाचायची आहेत. बघा, अविधान आहे, खेळणा किल्ल्याचे नवे नाव विशालगड असे ठेवले. अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, खेळणा किल्ल्याचं नवं नाव काय आहे? विशालगड आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरं विधान आहे, मुरुंबदेव किल्ल्याचे नवे नाव राजगड आहे. हे पण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे पहिलं आणि दुसरं दोन्ही विधान काय आहेत? तर योग्य आहेत. अ, ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, वाई जवळील डॅश किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. तर कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता. ते आपण कधीही विसरायचं नाहीये. तर प्रतापगड. बघा, प्रश्न विचारण्यात आलेला आहे की शिवाजी महाराजांना पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा बहादूर मावळा तर कोण होता तो? तर तो होता शिवा काशीद. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलेलं आहे की या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की अफजल खानाचा वध झालेला आहे. त्यानंतर अफजल खानावर कोण कोण चालून आलेलं आहे? तर बघा, सिद्दी जोहर, त्याचबरोबर रुस्तुम ई इमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाच्या खुनाचा किंवा मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा फाजल खान हे काय केलेले आहेत? तर शिवाजी महाराजांवर चालून आलेले आहेत. आणि मग त्यांना चालून आल्यावर काय केलं? तर पन्हाळगडाला वेढा दिला. आणि मग या पन्हाळगडाला वेढा दिल्याच्या नंतर त्याच्यातून सुटका करण्यासाठी हा जो काही बहादूर मावळा आहे शिवा काशीद, नेमकं काय झालं होतं? तर पन्हाळगडाला वेढा दिल्यामुळं त्या ठिकाणी शिवाजी महाराज अडकून पडले होते. आता मग याच्यातून बाहेर कसं निघायचं? त्यांच्याजवळ जे काही खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या म्हणजे धान्य साठा संपत आला होता. आणि मग शिवाजी महाराजांनी आता काही शक्तीनं काम चालणार नाही, युक्तीनं चालवावं लागणार आहे, असा विचार करून काय केलं? तर 2 पालख्या तयार केल्या. एक पालखी काय केली? तर एका पालखीमध्ये शिवाजी महाराज स्वतः बसले
आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांची वेशभूषा करून शिवा काशीद हा कोण होता? तर शिवाजी महाराजांची केशभूषा करणारा शिवाजी महाराजांचाच एक काय होता? तर सरदार किंवा सैनिक म्हणजे त्यांच्याच हाताखाली काम करणारा होता. तर तो बसला. मग जी काही शिवाजी महाराजांनी बसलेली पालखी आहे ती अवघड वाट्याने शिवाजी महाराज तिथून निघून गेले आणि मग दुसरी जी पालखी आहे ती सर्वांच्या समोर म्हणजे राजदिंडी दरवाजातून काय केली? बाहेर आली. तर ती पालखी सिद्धी जोहरने काय केली? पकडली आणि त्या ठिकाणी शिवा काशीद याला ठार मारण्यात आलेला आहे. तर तो मावळा हा होता की डॅश ने गजापूर जवळील घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याला थोपवून पराक्रमाची शर्त केली व शिवराय सुखरूप विशालगडावर पोहोचले. तर ते कोण होते? तर जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे होते. बघा, मगाशी जे काही तुम्हाला सांगितलं की अवघड वाटेनं शिवाजी महाराज त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे काही मावळे त्या ठिकाणाहून निघाले होते आणि मग लगेचच्या लगेच सिद्धी जोहर याला काय लागलेला आहे? पत्ता लागलेला आहे की हा काय आहे? खोटा शिवाजी आहे, हा शिवाजी नाहीये. शिवाजीनं काय केलं? आपल्याला फसवलेलं आहे. हे समजल्याच्या नंतर लगेचच त्यानं काय केलं? त्याचा जो सरदार होता सिद्दी मसऊद त्याला काय केलं? त्याच्यासोबत सैन्य देऊन शिवाजी महाराजांच्या मागे लावलं आणि मग शिवाजी महाराजांची कुठं? पांढरपाणी या ठिकाणी एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी या सैन्यानं काय केलं? शिवाजी महाराजांना अडवलं किंवा शिवाजी महाराजांना अडवलं म्हणजे पाठलाग त्या ठिकाणी त्यांची भेट झाली. मग शिवरायांनी कशी बशी काय केली? तर घोडखिंड त्या ठिकाणी काय केलेली आहे? सर केलेली आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी कुणाला सांगितलं? बाजी प्रभू देशपांडे यांना सांगितलं की आता विशालगडाकडे जाणं शक्य नाहीये कारण शत्रू आपल्या पाठीमागे आहे. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांनी सांगितलं की माझ्यासारखा एक बाजी मेला तर काही हरकत नाही. तुमच्यासारख्या शिवबांची स्वराज्य निर्मितीसाठी गरज आहे असं सांगून त्यांना काय केलेलं आहे? काही मावळे शिवाजी महाराजांसोबत देऊन त्यांना विशालगडाकडे पाठवलेलं आहे. तर बाजी प्रभू देशपांडेनं शिवाजी महाराजांना सांगितलं की माझ्या जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शत्रूला ही घोडखिंड चढू देणार नाही. अशा पद्धतीनं आपल्या जीवाची बाजी लावत त्यांना काय केलेलं आहे? स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण केलेलं आहे. चला पुढे जाऊया. बघा, शाहिस्ते खान याने चाकणच्या किल्ल्यावर स्वारी केली. तेव्हा चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? तर तुम्हाला ते माहित असेल, तो होता फिरंगोजी नरसाळा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की आदिलशहानं अगोदरच एवढे सरदार शिवाजी महाराजांवर चालून पाठवले होते. त्याचबरोबर म्हणजे इकडं पन्हाळगडाचा जो काही संघर्ष आहे तो मिटतो ना मिटतो तोपर्यंतच काय झालेला आहे तर औरंगजेब बादशाह जो आहे त्यानं त्याचा मामा शाहिस्ते खान याला शिवाजी महाराजांवर चालून पाठवलं आणि मग शाहिस्ते खान हा आल्याच्या नंतर झालं काय तर शाहिस्ते खान याने चाकणच्या किल्ल्यावर स्वारी केली. तेव्हा चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? तर किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. यानं पराक्रमाची शर्त केली तरी सुद्धा त्याला तो किल्ला वाचवता आला नाही. चाकणचा किल्ला कोणी जिंकून घेतला? शाहिस्ते खान यानं जिंकून घेतलेला आहे. तर शाहिस्ते खान हा महाराष्ट्राची धूळधाण करत महाराष्ट्राला काय करत नुकसान पोहोचवत आणि पुढे पुढे येऊ लागला. त्याचबरोबर त्यानं काय केलेलं आहे तर डॅश 1663 रोजी महाराजांनी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. तर तो आला आणि त्यानं काय केलं लाल महालावर तळ ठोकून बसला आणि आजूबाजूच्या प्रदेशात अधूनमधून काय सैन्य पाठवून आजूबाजूच्या लोकांना त्रास देऊ लागला. आता मग याला धडा शिकवणं तर गरजेचं होतं. शिवाजी महाराजांनी एक दिवस ठरवला आणि तो दिवस कोणता होता? तो होता 5 एप्रिल. या दिवशी झालं काय तर शिवाजी महाराज यांना लाल महालावर गेले आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणजे कसे गेले बघा तर त्याचा पण प्रसंग आहे व्यवस्थित सांगितलेला आपल्या पुस्तकामध्ये की त्यांना काय केलं एका लग्नाची वरात चालली होती आणि त्या वरातीमध्ये त्या लोकांमध्ये ते घुसले. आता बघा लाल महालामध्ये जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. त्या ठिकाणी मुंगीला सुद्धा त्या ठिकाणी जाता येणार नाही एवढा कडक बंदोबस्त होता कारण त्यांच्याकडे सैन्याची काही कमीच नव्हती ना. अफाट सैन्य होतं त्यांच्याकडं.
मग अशा परिस्थितीत त्या ठिकाणी शिवाजी महाराज गेले म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तर शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन आणि लाल महाल म्हणजे तर शिवाजी महाराजांना त्याच्या म्हणजे कानाकोपरा त्याचा माहिती होता शिवाजी महाराजांना. मग त्यांना जाऊन त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर भिंतीला जे भगदाड पाडलेलं आहे आणि त्या ठिकाणावरून शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. लाल महालात प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बेत तर असा होता की शाहिस्तेखानाचा तिथं काटाच काढायचा होता. परंतु काय म्हणतात तसं प्राणावर बेतलेलं ते 3 बोटावर त्या ठिकाणी निभावलेलं आहे आणि त्या चकमकीमध्ये शाहिस्तेखानाची 3 बोटं त्या ठिकाणी कापली गेलेली आहेत. आणि राहिलेलं बाकीचं म्हणजे असं याच्यामध्ये आता सहज आपण बोलतोच आहोत, तर मी सांगूनच टाकते तुम्हाला. मग झालं काय माहितीये का? एका ठिकाणी मी पण वाचलेलं आहे हे, की शाहिस्तेखानाला एक डायरी लिहिण्याची सवय होती. म्हणजे एक रोजनिशी म्हणतात ना त्या पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये शाहिस्तेखानाने हे लिहिलेलं आहे. शाहिस्तेखानाची जी काही ती डायरी होती त्याला शाहिस्तेखान बुर्जी असं म्हणतात. तर त्यामध्ये त्यानं त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. त्यानं सांगितलेलं आहे, की जेव्हा शिवाजी महाराज आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. तर त्या ठिकाणी जेव्हा शांतता झाली, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण आली आणि म्हणाली, "भाईजान, मेरी बेटी लापता है." तेव्हा शाहिस्तेखान म्हणतो कसा, की एक तर शिवाजी महाराजांची लोकं तिला नेणारच नाहीत आणि नेली जरी असेल ना, तरी पोटच्या पोरीसारखी काळजी घेईल शिवाजी. बघा, दुश्मनाला सुद्धा किती शिवाजी महाराजांवर विश्वास होता. चला पुढे जाऊया. डॅश हे 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला. याची भरपाई म्हणून तसेच मुघलांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी सुरतवर स्वारी केली. तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे की लाल महालामध्ये ज्याची बोटं छाटली होती, ज्याने की महाराष्ट्राची धूळधाण केली होती 3 वर्षापासून. कधीपासून? 3 वर्षाच्या काळात स्वराज्याचा बराच भाग त्यानं काय केला? उद्ध्वस्त केला. तर तो कोण होता? शाहिस्तेखान. औरंगजेब बादशहाचा मामा होता ते. बघा, जयसिंग व महाराज यांच्या जून डॅश मध्ये तह झाला. हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. तर 1665 मध्ये झालेला आहे आणि या तहानुसार काय झालेलं आहे, तर औरंगजेब बादशाला 23 किल्ले तेच देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचा प्रदेश वगैरे ते पुस्तकामध्ये सविस्तर दिलेलंच आहे. पुढे जाऊया. बघा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबला भेटण्यासाठी आग्र्याला गेले, तेव्हा त्याचा कितवा वाढदिवस होता? तर कितवा वाढदिवस होता त्याचा? तर 50वा वाढदिवस होता. त्या ठिकाणी जयसिंगाचा म्हणजे जयसिंगाच्या म्हणण्यावरून शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मागच्या लाईनमध्ये बसवून त्यांना शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. त्यानंतर बघूयात अपमानाची फेड म्हणजे अपमान केला आणि शिवाजी महाराज विसरले असं तर होणार नाहीये. पुढे बघा. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून महाराष्ट्रात येताना संभाजी महाराजांना डॅश येथे ठेवले. तर कुठं ठेवले होते? तर मथुरेला ठेवले होते. मथुरा या ठिकाणी ठेवले होते. त्यानंतर चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली, असे महाराजांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या बखरकाराने केले? कोणत्या बखरकाराने केलेले आहे? तर कृष्णाजी अनंत सभासद यांना केलेले आहे. बघा प्रश्न आहे, 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते डॅश येथे किंवा डॅशवर राज्याभिषेक सोहळा पार पडला. तर राज्याभिषेक सोहळा कुठं पार पडलेला आहे? तर सर्वांना माहित असलं पाहिजे, तर रायगडावर. राज्याभिषेक सोहळा कुठे झालेला आहे? रायगडावर झालेला आहे. राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी डॅश व डॅश ही खास नाणी पाडली. तर शिवरायांच्या नाण्यांवर पण बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते शतकर्ते राजे झाले. मग त्यांनी स्वतःची म्हणजे स्वतःच्या राज्यात स्वतःची नाणी पाडली. कोणती नाणी पाडली? तर सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही नाणी पाडलेली आहेत. प्रश्न आहे, फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा कोश म्हणजे राज्य व्यवहार कोश कोणाचा आहे तो? तर तो आहे शिवछत्रपती किंवा शिवाजीराजे भोसले यांचा.
युवराज संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन डॅश या ग्रंथात केले. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन युवराज कोण संभाजीराजे भोसले यांनी बुद्धभूषण या ग्रंथामध्ये केलेले आहे. तर जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा संभाजीराजे भोसले हे फक्त 17 वर्षाचे होते. त्यानंतर बघा डॅश येथील सरस्वती महाल ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. तर कुठलचे आहे ते तर ते तंजावरचं आहे. तर तंजावर हे जे काही ठिकाण आहे मध्ययुगाचा विचार केला तर तेव्हा ते कोणाच्या हातात होतं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्या हातामध्ये होता. बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की डॅश 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. डॅश येथे झाले तर ते कुठं आणि केव्हा झाले म्हणजे शिवाजी महाराजांचं निधन केव्हा झालं आणि कुठं झालं असे 2 प्रश्न आपल्याला एकाच ठिकाणी विचारलेले आहेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे काय 3 एप्रिल आणि रायगडावर. तर बघा त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नकाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मुठभर सैन्य घेऊन हजारो सैन्याशी लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. अनेक युग संपतील परंतु शिवाजी महाराजांचा हा डंका युगानयुगे वाजत राहणार आहे. युगे संपून जातील काय वर्णावी गाथा, शिव तुमच्या प्रताप तेजा पुढे नतमस्तक माथा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये.